आमच्या विद्यालयामध्ये धनुर्विद्या हा खेळ घेतला जातो आणि या धनुर्विद्यामध्ये आमच्या विद्यालयातील जवळपास 75 विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळेल. हा विद्यार्थी गेल्या वर्षी नांदेड या ठिकाणी झालेल्या शालेय शासकीय राज्यामध्ये वर्षाखाली खेळ विद्यार्थी 2 वेळा राज्य खेळ 6वीचा विद्यार्थी या ठिकाणी धनुर्विद्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवतोय. हॅलो सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, जे लेझिम पथकामध्ये असतील ते विद्यार्थ्यांनी कृपया खाली बसून घ्यायचं आहे. नंतर या ठिकाणी 2 ज्या धनुष्यानं शूटिंग चालू आहे तो कंपाऊंड प्रकारातला. या धनुष्याची किंमत आहे 2.5 लाख रुपये. जो होतोय त्या आरोची किंमत आहे 3,500 रुपये. त्याच्यासोबत ठेवलेला हा इंडियन प्रकारातील बो लाखचे याची किंमत आहे 10,000 रुपये आणि त्याच्याबरोबर जो आरो असतो त्याची किंमत आहे 100 रुपये. राज्य शासकीय स्पर्धा हा फक्त दाखवण्यासाठी 3 प्रकार असतात. इंडियन रिकर्व एक मधला आहे आणि हा कंपाऊंड. गेल्या वर्षी 14 वर्षाखाली मानलेला शासकीय आहे की पंतप्रधानचं काय माणसाला समजणार खाली पडलं कुठं झाले ऑटोमॅटिकली करंट चालू आहे. नमस्कार, माझे नाव मुंबईत आहे. हे उपकरण या उपकरणाचे नाव आहे बहुउद्देशीय कृषी यंत्र. आणि त्याचा आपण नर्सरीमध्ये वापरतो. त्याद्वारे आपण साधाच्या अंकुरा काढू शकतो. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे दोन्ही एकत्र डोळा करून दाखवला पाहिजे. रोप करा वापर डोळा
ते पुढे जातात आणि काहीतरी मदत लागली दिव्या बँकाची तर योगच असतो. तेव्हा गाडीच्या मागच्या 2 चाकांना बॅटरी घेऊन दिली आणि पुढच्या चाकांना जनरेटर लावली. जनरेटरची ऊर्जा बॅटरीला मिळते, बॅटरी चार्ज होते. गाडी पळत असताना पवन चक्की पुढे लावली, गाडी पळत असताना फॅन फिरतो आणि ती ऊर्जा देखील बॅटरीत जाते. त्यामुळे देखील बॅटरी ऊर्जा होते आणि छोटीशी ज्योत प्रेरक म्हणून काम करते. थोडासा का होईना पण अंधार दूर करते. म्हणूनच दिव्याची वाटीपरी स्वतःच अस्तित्व मिटवून इतरांना प्रकाशित करण्याचं दातृत्व, माणुसकीचं नंदनवन बोलवणारे नेतृत्व, शून्यातून हे जग निर्माण करणारे कर्तृत्व ज्यांना ईश्वराने समर्पित केलं आहे असे सन्माननीय कार्यक्षम कार्यसम्राट करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन आणि फोटोपूजन घ्यायचं आहे. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दण्डमण्डितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकरा प्रभृतिः दैवे स्नेह करो स्वीकार हमारा, स्नेह करो स्वीकार हमारा. कितने सुंदर भाग्य हमारे, कितने सुंदर भाग्य हमारे दर्शन किए हैं आज तुम्हारे, दर्शन किए हैं आज तुम्हारे. अशा या अतिथी देवो भव या सर्व मान्यवरांचं मी सांस्कृतिक विभागाला विनंती करतो की आपण आपल्या सुमधुर आवाजानं आजच्या प्रमुख मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. माळी मॅडम कृपया आपली टीम आपण सज्ज ठेवायचे आणि स्वागत गीताला सुरुवात करायची. हॅलो
स्वागतं 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 गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा विधिना आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा आसमानाचा सुलतानीला जबाब देती जिव्हा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभूराजा गरी गरी तुला नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरडी अभिमानाची प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील आमदार विद्यमान आमदार अशोकराव माने बापू हे देखील उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं देखील विद्यालयाच्या वतीनं मी स्वागत करतो. तसेच आज या ठिकाणी सगळ्यात महत्वाचे म्हणजे या ठिकाणी सारथी या संस्थेचे मुख्य प्रकल्प अधिकारी माननीय श्री डॉक्टर विलास पाटील सर हे प्रमुख वक्ते म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं देखील विद्यालयाच्या वतीनं मी स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून चावरेगावचे पोलीस पाटील दिलीप महाडिक साहेब, चावरेगावचे प्रथम नागरिक उदयसिंह सर्जेराव पाटील, तसेच कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे राहुल पवार साहेब, तसेच मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री आरवाय पाटील सर आणि हातकणंगले तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष माननीय श्री पी.डी. शिंदे सर हे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं देखील मी विद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो. तसेच या व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक या संकुलाचे या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष आदरणीय बोराडे सर देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी विद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे मान्यवर, सर्व पालक, सर्व विद्यार्थी आणि आपण सर्वजण या कार्यक्रमात उपस्थित आहात यांचं आपण सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपल्या विद्यालयामध्ये सांगायचं झालं तर 2001 साली सुरुवात झाली. 33 विद्यार्थी होते. मी पाहुण्यांना सांगू इच्छितो आज या वर्षी आपल्या विद्यालयामध्ये 365 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आणि या वर्षी आपण या शैक्षणिक वर्षामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये जवळपास 8 वर्षापर्यंत यांचा द्वितीय क्रमांक आला. तसंच सांगायचं झालं तर छोटीशी शाळा आहे, पण आदरणीय बोराडे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उत्कृष्ट या ठिकाणी पंचक्रोशीतील एक उत्तम शाळा, उत्कृष्ट शाळा बनवण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही सर्व तो प्रयत्न करत असतो. या ठिकाणी चावरे गावामध्ये तहसंदे, त्याचप्रमाणे घोणकी या गावातील विद्यार्थी देखील शिक्षण घेत आहेत. तर पाहुण्यांना सांगायचं एवढंच तात्पर्य की एक छोटी शाळा आहे आणि आज आपल्याला या ठिकाणी बघा सगळ्यात महत्वाचे डॉक्टर विलास पाटील सर उपस्थित आहेत. त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. त्यामुळे माझं प्रास्ताविक थोडक्यात थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल चावरे यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण, आदर्श माता पुरस्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रम असा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्वांचंच सत्कार आणि पाहुणचार करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यानिमित्तानं मी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे. या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री अमोल महादेवराव महाडिक साहेब यांचा शाल, सन्मान चिन्ह आणि बुके देऊन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी थोडासा बदल. या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय आमदार अशोकराव माने बापू यांचा सत्कार
आदरणीय या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष BG बोराडे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. मी BG बोराडे सर यांना विनंती करतो की अशोकराव माने बापू यांचा सत्कार शाल सन्मान चिन्ह आणि बुके देऊन आदरणीय अशोकराव माने बापू यांचा सत्कार या ठिकाणी करावा. ते कौतुक तुमच्या यशाचे, ते कौतुक तुमच्या यशाचे, कौतुक तुमच्या प्रयत्नांचे, सन्मान तुमच्या कष्टांचा, गौरव तुमच्या धैर्याचा, अशा या ऋषिकुलच्या व्यक्तिमत्वाचा सत्कार त्या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बोराडे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार अमोल महादेवराव माडिक साहेब यांचा सत्कार सुद्धा या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय BG बोराडे सर यांनी त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. मी मान्य श्री BG बोराडे सर त्याचबरोबर चौरेगावचे पोलीस पाटील दिलीप माडिक यांना विनंती करतो की आपण अमोल साहेब यांचा सत्कार शाल सन्मान चिन्ह सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. प्रमुख मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न होतो आहे. या ठिकाणी अशोकराव माने बापू यांचा सत्कार संपन्न होतोय. त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर विलास पाटील साहेब, कार्यकारी अधिकारी छत्रपती शाहू यांचा सत्कार मान्य श्री वसंत गोडके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते माननीय विलास पाटील सर यांचा सत्कार करावा. शाल सन्मान चिन्ह आणि बुके अशा स्वरूपाचा हा सत्कार मी वसंत गोडके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सत्कार संपन्न व्हावा. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. असं अत्यंत कार्यक्षम प्रभावी व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेत असलेलं कर्तव्यदक्ष अधिकारी ज्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे असे आदरणीय विलास पाटील साहेबांचा या ठिकाणी सत्कार आमच्या प्रशालेच्या वतीनं होत आहे. त्यानंतर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असणारे चौरेगावचे पोलीस पाटील दिलीप माडिक यांचा सत्कार मी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय संदेश सर यांना विनंती करतो की आपण या चौरेगावचे पोलीस पाटील दिलीप माडिक यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शिस्त, न्याय आणि कर्तव्य दक्षता ज्यांच्या व्यक्तिमत्वातून आपल्याला सहज समजते ते या गावचे पोलीस पाटील कर्तव्यदक्ष प्रशासनातील एक महत्त्वाचं पद अशा या व्यक्तिमत्वाचा सत्कार आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय संदेश सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. धन्यवाद सर. यानंतर चौरेगावचे प्रथम नागरिक मान्य श्री उदयसिंह सर्जेराव पाटील यांचा सत्कार या ठिकाणी मी संदेश सरांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सरपंच उदयसिंह पाटील यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करावा. त्यांचं व्यक्तिमत्व या संपूर्ण गावाला विकासात्मक धोरणावरती नेण्याचं ठरवलेलं आहे. असं लाडकं व्यक्तिमत्व प्रथम नागरिक या गावचे आदरणीय उदयसिंह पाटील दादा उपस्थित असणारे यांचा सत्कार आमच्या प्रशालेच्या वतीने कोल्हापूर जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे चेअरमन माननीय श्री राहुल पवार साहेब यांचा सत्कार चौरेगावचे उपसरपंच माननीय श्री मकरंद बोराडे यांना मी विनंती करतो की आपण राहुल पवार यांचा सत्कार करावा. संपूर्ण जिल्ह्याची शिखर संस्था त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे कोल्हापूर जिल्हा आपण करावा. मुख्याध्यापक संघाचे चेअरमन आणि सचिव या दोन्ही व्यक्तिमत्वांचा सत्कार हातकणंगले तालुका अध्यक्ष आदरणीय पी शिंदे सर यांचा सत्कार या ठिकाणी मी या प्रशालेचे जे सुशिक्षक आदरणीय माळी सरांना विनंती करतो की आपण पी शिंदे सरांचा आपण आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण सत्कार करायचा आहे. आदरणीय माळी सर आपण पी शिंदे सरांचा आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे. कारण संपूर्ण शाळेंना एक शिस्त आणि कार्यक्रम आखून देण्याचं काम ही शिखर संस्था करत असते. या शिखर संस्थेचा आमच्या प्रशालेच्या वतीनं ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न करत आहे.
सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या कारण प्रमुख मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार सोहळा होतो आहे. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे वारणा दूध संघाचे संचालक माननीय श्री राजवर्धन मोहिते यांचा सत्कार मी ग्रामपंचायत सदस्य धनाजी गोडके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते राजवर्धन मोहिते यांचा सत्कार आपण करावा. एक या पंचक्रोशीतील लाडका नोंद नेतृत्व राजवर्धन मोहिते यांचा सत्कार या ठिकाणी धनाजी गोडके यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. या ठिकाणी उपस्थित असणारे ज्येष्ठ संशोधक माननीय श्री आगडी गोडके यांचा सत्कार मी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बीजी बोराडे सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार. सर नेहमी सांगत असतात की ही सावऱ्याची माती. मी बोराडे सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आगडी गोडके यांचा सत्कार. गुणवंताची भूमी आहे, गुणवंतांची माती आहे आणि या मातीतच बुद्धिमत्ता आहे आणि असंच एक व्यक्तिमत्व, उत्तुंग व्यक्तिमत्व ज्यांना शास्त्रज्ञ म्हणून ओळखलं जातं असे आर डी गोडके सर यांचा सत्कार या ठिकाणी या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बोराडे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. धन्यवाद सर. यानंतर हातगिरे तालुका भाजप अध्यक्ष माननीय श्री अमरसिंह पाटील यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. या ठिकाणी सावरगावचे पोलीस पाटील दिलीप माडिक यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करावा. अमरसिंह पाटील अध्यक्ष हातकंडे तालुका भाजप. यानंतर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या बँक ऑफ इंडिया शाखा चौरेच्या मॅनेजर शाखाधिकारी माननीय वृषाली पाटील मॅडम यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. मी आमच्या विद्यालयाच्या मान्य बोराडे मॅडम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आपण घ्यावा. वृषाली पाटील जाधव मॅडम शाखाधिकारी बँक ऑफ इंडिया शाखा चावरे. त्यानंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे बहादूर हायस्कूल बहादूरचे मुख्याध्यापक व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे स्वीकृत संचालक माननीय श्री नांगरे सर यांचा सत्कार. त्याचबरोबर या ठिकाणी लाटवडे हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री पी ए पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार संजय सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. देणं असू दे हे काम यांच्या मार्फत केलं जातं. तर मी कार्यक्रमाचे आमदार माननीय अमोल माडिक साहेब त्याचबरोबर अशोकराव माने बापू यांना विनंती करतो की आपण संयुक्तरित्या हा कार्यक्रम या ठिकाणी यांचा माननीय श्री विनोद पाटील साहेबांचा सत्कार आपण करावा. 2005 ते आजपर्यंत विनामोबदला हे कार्य त्यांच्या हातून होत आहे. सुरू केला आणि खऱ्या अर्थानं या प्रशालेमध्ये अनेक कुटुंबातील विद्यार्थी प्रवेशित असतात आणि या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं एक संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याचं काम घरातूनही होत असतं. म्हणून अशा विद्यार्थ्यांच्या मातेंच्यासाठी आपण आदर्श माता पालक पुरस्कार या ठिकाणी वितरणासाठी मी आदरणीय माळी सरांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाची सूत्रसंचालन करावं. मी विद्यालयाच्या सर्व शिक्षक गोडके सर संजय सरांना विनंती करतो की उपस्थित सर्व मान्यवरांना आपण गुलाब पुष्प देऊन आपण सर्वांचं स्वागत करावं. आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदर्श माता पुरस्काराचं वितरण होत आहे आणि या आदर्श माता पुरस्काराचं वितरण करत असताना काही निकष त्यासाठी लावले जातात. तर विद्यालयामध्ये शिकत असणारे हायस्कूलचे 350 विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांच्यामध्ये जी माता विद्यार्थ्यांच्याकडे सातत्यानं लक्ष देत असते त्याचबरोबर
शाळेमध्ये वारंवार त्याच्या अभ्यासाची प्रगतीची चौकशी करत असते. अशी काही नावं आम्ही या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहेत आणि वेगवेगळ्या पुरस्कृत लोकांच्या मार्फत हे आदर्श माता पुरस्कार जाहीर केले जातात. तर यावर्षी एकूण 4 पुरस्कृतांच्याकडून 4 पुरस्कार या ठिकाणी दिले जाणार आहेत. आदरणीय आमदारांच्या हस्ते या ठिकाणी पुरस्कारांचं वितरण होईल. यामध्ये ज्योती महादेव संगपाळ यांना श्री बी मी अंमलवाडी साहेब यांना विनंती करतो. त्याचबरोबर पी.जी. बोराडे सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा साडी, शाल, सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्र आणि बुके अशा स्वरूपाचा हा सन्मान या ठिकाणी ज्योती महादेव संगपाळ यांचा सन्मान या ठिकाणी आदर्श माता पुरस्कार म्हणून निवड केली आणि हा सन्मान या ठिकाणी माननीय बी.जी. बोराडे सर त्याचबरोबर माननीय अंमलवाडी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. साडी, चोळी, शाल, सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्रक आणि बुके त्या सातत्यानं विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष देणे, शाळेत येऊन चौकशी करणे. यानंतर पुढचा पुरस्कार आहे तो संगीता अरविंद पाटील, मुकुंद व मोहन रामचंद्र देशपांडे यांच्याकडून गोदावरी रामचंद्र देशपांडे यांच्या वतीनं हा पुरस्कार वितरण केला जातोय. मी आमदार अशोकराव माने बापू त्याचबरोबर मुकुंद व मोहन देशपांडे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संगीता अरविंद पाटील, मुकुंद व मोहन देशपांडे आपण यायचं आहे आणि मी आमदार अशोकराव माने बापू यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते असा सन्मान आपण करावा. संगीता अरविंद पाटील. यानंतर संगीता बाबासाहेब घोडके, श्री भीमराव लकू घोडके यांच्याकडून त्यांच्या आई स्वर्गीय हिराबाई लकू घोडके यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातोय. मी हा एक विशेष पुरस्कार आहे. मी भीमराव लकू घोडके यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. माननीय श्री विलास पाटील सर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सत्कार द्यावा. संगीता बाबासाहेब घोडके, हिराबाई लकू घोडके यांच्या स्मरणार्थ भीमराव लकू घोडके यांच्याकडून हा पुरस्कार भीमराव घोडके यांनी पुढं स्टेजवर येते. सुदाम आपण विलास पाटील सरांना विनंती करतो की आपण हा पुरस्कार द्यावा. हा विशेष पुरस्कार आहे. यांची मुलगी दिव्यांग आहे आणि दररोज ते सकाळी शाळेमध्ये मुलगीला सोडायला येतात आणि परत 5 वाजता न्यायला येतात आणि अतिशय काळजी घेतात मुलगीची. तर हा दिव्यांग प्रकारातला हा पुरस्कार अतिशय काळजी घेतात. त्याबद्दल हा पुरस्कार या ठिकाणी भीमराव लकू घोडके यांच्याकडून स्वर्गीय हिराबाई लकू घोडके यांच्या स्मरणार्थ विलास पाटील सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. मी अमोल माडिक साहेब यांना विनंती करतो. त्याचबरोबर आदरणीय अमोल माडिक साहेब यांना त्याचबरोबर बापूंना विनंती करतो की 14 वर्षाखालील जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक या ठिकाणी मी थोडस ते बदललंय साहेब, बदललंय ते सगळे. या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये अगदी गडबडीनं काही संस्थांच्या वतीनं सत्कार या ठिकाणी संपन्न होतात. मी श्रीराम दूध संस्थाच्या वतीनं मान्य श्री वसंतराव घोडके व सर्व संचालक मंडळांना विनंती करतो की आपण पडदिशी दोन्ही आमदारांचा बुके देऊन सत्कार करायचा आहे. त्यानंतर शेतकरी विकास सोसायटीचे चेअरमन दिलीप पाडिक व सर्व संचालक यांनाही विनंती करतो की आपल्या वतीनं आपल्या संस्थेच्या वतीनं दोन्ही आमदारांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करायचा आहे. शेतकरी विकास सोसायटीच्या वतीनं
दोन्ही आमदारांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय चेअरमन दिलीप पाटील व सर्व संचालक मंडळ यांच्या वतीनं. त्यानंतर समर्थ दूध संस्थाच्या वतीनं या ठिकाणी दोन्ही आमदारांचा सत्कार होतोय. चेअरमन राजाराम वाडीकर व सर्व संचालक यांना विनंती करतो की आपण या दोन्ही आमदारांचा सत्कार आपल्या वतीनं करावा. त्याचबरोबर ज्ञानहिरा फाउंडेशन याच्या वतीनं माननीय श्री आर डी गोडके साहेब यांच्या गेली 4-5 वर्षानंतर हा गॅदरिंगचा कोरोनानंतर पहिला कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा असणार हा कार्यक्रम उपस्थित असणार. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार अमरसाहेब माडी, या विभागाचे आमच्या हातकण तालुक्याचे आमदार दलित मित्र अशोकराव माने बापू, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आम्ही येण्यासाठी आग्रह केला. आणि सारथी या संस्था या आपल्या मराठ्याच्या मंडळींना काही माहीत नाही आपल्या संस्थेचं काय चाललेलं आहे सारथी मार्फत, त्याची माहिती व्हावी म्हणून एक अतिशय चांगले वक्ते या परिसराचा सगळं ज्ञान असणारे विलास पाटील की सारथीचे ते पुणे विभागाचे प्रकल्प संचालक प्रमुख आहेत. प्रमुख उपस्थितीमध्ये या गावचे प्रथम नागरिक उदयसिंह पाटील, पोलीस पाटील दिलीप निवृत्ती महाडिक, गोगले सर त्यांच्या शाळेत कार्यक्रम असल्यामुळे आले नाहीत. आजी चौगले गट शिक्षण अधिकारी त्यांचं शिवणची मीटिंग असल्यामुळे आले नाही. मुख्य संघाचे अध्यक्ष राहुल पवार सर, मुख्य संघाचे आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक आदर्श सचिव आर.वाय. पाटील सर, आमचे मित्र सरस्वती हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आणि हातकण तालुक्याचे आजचे मुख्य संघाचे अध्यक्ष पी.डी. शिंदे सर, या ठिकाणी या शाळेची जळण झाली निर्माण झाली तेव्हापासून मदत करणारे एल.के. जाधव साहेब, माजी उपशिक्षणाधिकारी कोल्हापूर जिल्हा परिषद, आमचे मित्र आमचे मार्गदर्शक या गावचं खरं तर ज्ञानाचा हिरा संचलित चावरे माध्यमिक विद्यालय चावरे व न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल चावरे यांच्या वतीनं वार्षिक स्नेह संमेलन पारितोषिक समारंभ आदर्श माता पुरस्कार व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजित केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी ज्यांच्या अध्यक्षतेने कार्यक्रम होतोय या जिल्ह्याचे नेते आणि दक्षिणचे आमदार अमर माणिक साहेब, त्याचबरोबर आमचे जे वक्ते आता आमच्यानंतर ते आपल्याला चांगलं मार्गदर्शन करणार आहे. तर अमर साहेबांना मला सकाळपासून 5वा कार्यक्रम आहे, अजून 5 कार्यक्रमात जायचं आहे. सातत्यानं लोकांचे फोन येतात, परंतु आमचे गुरु आमचे बोरावळे सर ते आमचे गुरु आहेत, ते त्यांना पूर्णपणे डावलून कुठेही जाता येत नाही. म्हणून आजच्या कार्यक्रमामध्ये दोघंही खास करून स्पेशल म्हणून उपस्थित झालो. त्याचबरोबर त्यांचं मार्गदर्शन आपल्याला त्यांचं छत्रपती शाहू मानव संशोधन मानव विकास सारथी या संस्थेच्या वतीने त्यांचं व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित झाले दिलीप आमचे गावचे सरपंच लोकप्रिय सरपंच उदयसिंह पाटील सरकार, गट शिक्षणाधिकारी चौगले सर, डी.एस. घुगरे सर, त्याचबरोबर राहुल पवार, आर.वाय. पाटील, पी.डी. शिंदे, आमचे राजवर्धन मंत्री बापू, आमचे भाजपचे तालुका अध्यक्ष अमर पाटील, उपस्थित सर्व मान्यवरांची नावं घेणं उचित आहे. अमर साहेबांना अर्जंट काही ठिकाणी जायचं आहे आणि त्यामुळे मलाही आता माने सरांचा कार्यक्रम राजेंद्र माने त्यांचे वार्षिक पारितोषिक समारंभ. तर या संस्थेच्या वतीनं इथं उपस्थित या गावचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सदस्य सदस्य हे प्रमुख बंधू आमचा सत्कार केला. त्याबद्दल मी पहिल्यांदा ग्रामपंचायत सेवा सोसायटी या विद्यालयाच्या वतीनं मी प्रथमतः मनपूर्वक तुमचा आभार मानतो. आज या संस्थेच्या वतीनं अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे वार्षिक पारितोषिक समारंभ होत आहेत, पण बोरावळे सरांनी प्रचंड त्यागात त्यांची माझी 25 वर्षापूर्वीची ओळख आहे
25-30 वर्ष ते आम्ही चळवळीत काम करायला काय करायचं आम्ही फार मोठं काम त्यावेळेला केलेलं आणि त्याच्यानंतर ते शिक्षक असताना देखील दूरदृष्टी ठेवून त्या दूरदृष्टीच्या विचारानं 2000 साली ही संस्था स्थापन केली. अतिशय त्यागातनं प्रतिकूल परिस्थितीतनं आपला माध्यमिक शिक्षक म्हणून काम करत असताना देखील तो दूरदृष्टीचा विचार केला. बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, या भागात ही माध्यमिक शिक्षण सुद्धा व्हायला पाहिजे ही भूमिका त्यांनी ठेवली आणि सातत्याच्या प्रयत्नातनं ही आदर्श अशा पद्धतीची संस्था इथे उभी राहिलेली आहे आणि चांगलं दर्जेदार शिक्षण त्यांनी सांगितलं आपल्या मनोगतामध्ये कमी फी मध्ये काही विद्यार्थ्यांना आपण शिक्षण देतोय आणि हीच भूमिका आज आपल्या महामानवानी या शिक्षणाची दारं जी खुली करून दिली पूर्वीपासून फार बोलण्याजोगं आहे त्यांच्यामुळं सर्व महामानवानी शिक्षणाची दारं खुली करून दिली. बहुजन समाजाच्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून आज त्यांचा प्रयत्न बोराडे सर उपस्थित आपल्या मुलांचं कौशल्य, आपल्या मुलाची प्रगती, आपल्या मुलाचा परफॉर्मन्स बघण्यासाठी आलेले पालक वर्ग, माझ्या माता भगिनी, सर्व मान्यवर मंडळी, त्याचबरोबर माझे विधानसभेचे सर्व सहकारी आदरणीय अशोक बापू गरीब मित्र यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केले. खरं बघायला गेलं तर खूप वेळ झाला आपल्या सगळ्यांना आपल्या मुलांचा परफॉर्मन्स बघायचा आहे, पण यात खरं आम्हाला अभिमान आहे की हा कार्यक्रम हा राजकीय नसून एका मातेला सन्मान देण्याचं, एका विद्यार्थ्याला त्याचं कर्तृत्व असणाऱ्या त्याला शाबासकी देण्याचं एक व्यासपीठ आहे. याच वेळ घेत नाही पण सर आपण आपली भूमिका आपली मांडली आणि आज एका वेगळ्या विभागाचं उद्घाटन झालं, त्याच्यामध्ये संगीत विभागाचं, आणि त्या बोलण्यातून म्हटलं आपण मला 2 मिनिटं बोलायचं, पण यात आपण खूप काय बोलून गेला. ही शिक्षण संस्था चालू करण्यामधला आपला जो स्वार्थ आहे की हा स्वार्थ असा आहे की याच्यामध्ये मुलांना शिक्षण मिळणं महत्त्वाचं, मुलं घडली पाहिजे. याच भूमिकेतून आज आम्ही या ठिकाणी मी आपल्या समोर 1-2 मिनिटं माझं मनोगत व्यक्त करतोय. कारण खरं बघायला गेलं तर आज तुम्ही सर एका बाजूला शिकवत चालले, मुलं शिकतायत, मुलं घडत चाललेत, घडतायत, पण आज जगामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये वेगळे एक्सपोजर आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची भूमिका मांडणं हे त्याच्यात खरोखर बघायला गेलं तर वेगळे एक्सपोजर आहे. पण मी गेले 4-5 वर्ष, कारण या व्यासपीठावर बघायला गेलं तर सर्व शिक्षक आहेत की त्यांचा आदर्श घेणं आम्ही महत्वाचं आहे. तर बँकेच्या माध्यमातून ज्यांनी ताईंनी आता आपली भूमिका मांडली त्यांचा सत्कार केला आपण सगळं बघतोय. आमचा सत्कार केला पोलीस पटेल, तुमचे अनुभव वेगळे आहेत पण का बदलला, पण याच एका बाजूला मुलं एका वेगळ्या विचारात चाललेली असतात, मुलं असतील मुली असतील त्यांना आपलं आयुष्य एकदम सोपं वाटतं. तर ज्या ज्या ठिकाणी मी बघितलं, ज्या ज्या ठिकाणी मी बघतोय की प्रत्येक ठिकाणी मुलं आपल्या वडिलांपासून थोडीशी लांब चाललेली आहेत. मला असं वाटतं की या मुलांना आपलंसं करणं, पालकांमधलं अंतर कमी करण्यासंदर्भात शिक्षकांनी महत्वाची भूमिका बजावणं मला गरजेचं वाटतंय की मुलगा आपल्या आई वडिलांशी बोलला पाहिजे. मुलगा जर आपल्या आई वडिलांशी बोलत नसेल तर तो शिक्षकांशी बोलला पाहिजे. त्याच्या मनामध्ये जे काय चालले ते पालकांना सांगून या माध्यमातून आणि सतत करीत असतो.
इकडे उभा राहिलेले विद्यार्थिनी, माजी विद्यार्थिनी खाली जायचं बसायला. सर्वांनी अत्यंत आकर्षक असा हा डेमो या ठिकाणी अत्यंत आकर्षक असा डेमो सादर केला. यानंतर खऱ्या अर्थानं आपण ज्या कार्यक्रमाची सर्वार्थाने वाट पाहत आहोत आणि सर्वांनाच ज्या वक्तृत्वाची आणि अत्यंत आकर्षक अशा व्यक्तिमत्व त्यांना विनंती करतो, मी विलास पाटील सर यांना विनंती करतो की आपण त्यांना प्रमाणपत्र देऊन द्यायचं. यानंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रज्ञा परीक्षा पात्र होऊन जिल्हास्तरीय विज्ञान प्रज्ञा परीक्षेसाठी निवड झालेले विद्यार्थी कुमारी वेदिका सुनील पाटील मंडळ संचलित चावरे माध्यमिक विद्यालय चावरे आणि न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल चावरे या दोन्ही शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण, त्याचबरोबर आदर्श माता पुरस्कार वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष संस्थापक आदरणीय BG बोराडे सर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आदरणीय राहुल पाटील सर, मुख्याध्यापक संघाचे सचिव आदरणीय आरवाय पाटील सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या हातकणंगले तालुक्याचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, त्याचबरोबर सर्व मान्यवर, मला सर्वांची नावं माहीत नाही आहेत, बसलेले सर्व मान्यवर, या शाळेचे मुख्याध्यापक, आपण सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी बंधू आणि भगिनीनो, यानंतरचा कार्यक्रम महत्वाचा आहेच, पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं मी सांगणार आहे. मी इथं बसल्यामुळं
माझ्या आजच्या 1 कोटी रुपयाच्या सह्या शिल्लक आहेत. म्हणजे 1 कोटी रुपये दिवसाला वाटणारा मी व्यक्ती आहे. एका सहीला किंमत 10,000 रुपये आहे. इथं मी मगापासून बसलेला असताना 500 सह्या केल्या असत्या तर 50 लाख रुपये मला सह्या करता आलेले नाहीत. त्यामुळं माझे विचार किती महत्वाचे असतील बघा. मग म्हणजे मी किमती माणूस आहे. महाराष्ट्र शासनानं समस्त मराठी बांधवांचं, कुणबी बांधवांचं कल्याण करण्यासाठी, त्यांना उभारी देण्यासाठी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. आणि जिल्हा परिषद सदस्याला जेवढी पॉवर असेल किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त पॉवर मला सरकारनं प्रदान केलेली आहे. त्या शक्तीचा वापर करून मराठा जातीच्या, कुणबी जातीच्या, शासनानं सगळ्या जातीच्या कल्याणासाठी योजना आखलेल्या आहेत. फक्त त्या आपल्यापर्यंत आलेल्या नाहीत. त्या योजना काय आहेत ते पण मी सांगतो. पहिलीची योजना एक सांगतो आता, म्हणजे आपलं दळबद्री पण कसं असतं हे लक्षात येईल. आपण म्हणतो आमच्या पोराला परदेशात पाठवायला कोण मदत करत नाही, आम्हाला 50 मुलं पाठवायचे. ती 50 मिळाली नाहीत. यावर्षी 3 वेळा जाहिरात काढलेली आहे. सकाळ पेपर मध्ये जाहिरात आहे बघा 8 दिवसापूर्वी. तुम्ही म्हणताय काय आम्हाला मदत करत नाही. आपल्याकडं परदेशात जायच्या पॉवरचा व्यक्तीच तयार होत नाही. परदेशात जायचं असेल तर तिथली परीक्षा पास व्हायचं असतं त्या विद्यापीठाची. 50 लाख रुपये गव्हर्नमेंट देतं, सारथी संस्था देते. सारथी ही मराठा समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी स्थापन झालेली संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत गेल्या 4 वर्षात 94 IAS झालेत, 485 MPC मुलं झालेत, 70,000 मुलं कॉम्प्युटरचं शिक्षण घेतात, 3,000 मुलं PhD करतात. आणि मी दरवर्षी, गेल्या वर्षी 40,000 लोकांना स्कॉलरशिप वाटली होती, यावर्षी 75,000 मुलांना स्कॉलरशिप वाटणार आहे. ही सारथीची आजची कामगिरी आहे. आणि म्हणून सारथी काय आहे हे समजावून घ्या. आमच्या वेबसाईटला भेट द्या, आमच्या कार्यालयाला भेट द्या. त्या शाळेत येऊन हेड सरांना जरी विचारलं तरी चालेल. आणि फार अवघड जग जाणण्यासाठी कुठं जायला लागत नाही. फक्त मोबाईल उघडायचा आणि त्याच्यातलं काय बघायचं हे कळलं पाहिजे. आता काय बघायचं हे कळत नाही, त्यामुळे घोटाळे जास्त होत्या. जे बघायचंय तिथं बघितलं जात नाही, जे बघायचं नाही ते जास्त बघितलं जातं. आता सांस्कृतिक कार्यक्रम आहे म्हणून तुम्ही इथं आलाय. फक्त माझं भाषण असतं तर एवढं सभागृह भरलं असतं का? नाही. आपण लग्नाला जातो, तिथं जर जेवण नसेल तर लग्नाला गर्दी होईल का? नाही होत, नाही होत. पूर्वी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी स्टेजवर माणसं जात होती. आता कुठल्या बाजूला गर्दी असते? म्हणजे लग्नाला जातो का जेवणाला जातो? आपली टेंडन्सी आपण बदलायला लागलेली आहे. तशी शिक्षणात आलेली आहे आता टेंडन्सी चुकीची. शिक्षण या शब्दामध्ये क्षण असा शब्द आहे. शिक्षण, ते क्षण आनंदात गेले पाहिजेत, आजचे आणि उद्याचे. त्यासाठी या मुलांनी, या पालकांनी आज थोडं कष्ट केलं पाहिजे. तर हे कष्ट कसं करायचं, काय करायचं, त्याची गरज काय ते मी सांगतो. शेतात काम करणाऱ्या माणसाला तुमच्याकडे किती पगार आहे? किती आहे? 300 आहे, 250 आहे. आमच्याकडे तर 100 रुपयेच आहे. त्याला 300 आणि मला दिवसाला पगार 6,000 आहे. हा फरक कशामुळं? शिक्षणामुळं. फक्त कागदावरचं शिक्षण उपयोगाचं नाही. उद्या तुमच्यातला म्हणेल मी पण PhD झालोय, मी पण एक मास्टर डिग्री मिळवलेली आहे, मी पण आणखी कुठली परीक्षा पास झालोय, मी पण TET पास झालोय. फक्त गुण म्हणजे गुणवत्ता नव्हे, हे एक लक्षात ठेवा. आता मार्कांचा पाऊस पडतोय 10वीच्या परीक्षेत आणि JEE गेल्यानंतर ते ढेपाळते का? ते मार्क नसून फुगवट असतो तो, ती सूज बाळसं नसून ती सूज असते. त्यामुळं मार्कातली सूज कोणती आणि बाळसं कोणतं ह्या आयाने बाबांनी समजावून घ्या. माझ्या घरात एक मूल आहे, मुलगी आहे. ती आता MSc झालेली आहे. BSc ला तिला गोल्ड मेडल मिळालंय. काल MSc ला सुद्धा गोल्ड मेडल मिळाल्याचं जाहीर झालेलं आहे. भारत सरकारची तिला दरवर्षी 80,000 रुपये स्कॉलरशिप मिळते. या वर्षापासून तिला महिन्याला 40,000 रुपये केंद्र सरकार देणार आहे महिन्याला. ती 24 तासातला 14 तास अभ्यास करते रोज.
तिला दर 3 तासानं बसलेल्या जागेवरून उठवावं लागतं आम्हाला. आता उठ चहा पी, आता उठ पाणी पी, आता उठ आणखी काहीतरी थोडं मनोरंजन कर. 26 वर्षे टीव्ही आमच्यातला बंद आहे. त्याग केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय, समर्पण केल्याशिवाय कुठलंही यश मिळत नाही. मला 10वीला मार्क 49% आहेत. एवढे कमी मार्क भारतात कुणाला मिळत नाहीत. आता कुणाला 49% मार्क्स मिळतात का? नाही मिळत. तर का मार्क भरपूर मिळतात. पण मी BA भाग 1 पासून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेपर्यंत सगळ्या परीक्षेत माझा विद्यापीठात आणि आयोगामध्ये पहिला नंबर आहे. 2 वेळा मी MPSC उत्तीर्ण आहे आणि 2 वेळा रँक मध्ये उत्तीर्ण आहे. म्हणून शाळेत गेला म्हणजे शिक्षण होत नाही. डिग्री मिळवली म्हणून शिक्षण होत नाही. शिक्षणाबरोबर क्षमता पाहिजे, कौशल्य पाहिजे, अभिरुची पाहिजे, आवड पाहिजे. वागतो कसा, जगतो कसा, राहतो कसा, चालतो कसा, दिसतो कसा, या गोष्टी शिक्षणात महत्वाच्या आहेत. कॉलेजला गेला म्हणजे शिकला नाही. तिथं जाऊन घरात आल्यानंतर वागतो कसा घरातल्यांशी, हे महत्वाचं आहे. म्हणून मुलांना हे शिकण्यासाठी तुम्ही तसं वातावरण तयार करा. आम्ही मुलांनी शिकावं म्हणून स्वतः अभ्यास करायला बसत होतो. आता आई वडील टीव्ही किंवा मोबाईल मध्ये सर्च मध्ये असतात. मग अभ्यास कोणी करायचा? लहानाने मोठं व्हायचं असेल तर मोठ्यांनी लहान झालं पाहिजे. मुलांनी अभ्यास करण्यासाठी तुम्ही तसं वातावरण तयार केलं पाहिजे. तुम्ही हेडमास्टरला दम देताय ह्याचा अभ्यास करून घ्या म्हणून, ते अभ्यास करून कसं घेईल? त्याला 300-400 मुलं असतात. तुम्ही म्हणता ह्याला शिकवा. तुम्ही एका मुलाला शिकवायला एका शाळेची नाही. दक्षिण आफ्रिकेत एक म्हण आहे, एका मुलाला शिकवायला एका गावाची गरज असते. तुमच्या गावातले आजूबाजूचे आदर्श काय आहेत? तिकडं तुमच्या गावात बाहेरचे लोक जास्त येऊन राहिलेत ना. आता त्यांचं काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही हे मुलांना तुम्ही सांगितलं पाहिजे. घरात काही गोष्टीवर ओपन चर्चा केली पाहिजे. सत्य काय, असत्य काय, योग्य काय, अयोग्य काय, खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, हे आई वडिलांनीच मुलांना सांगितलं पाहिजे. आणि या मुलांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे, जगात 2च माणसं आपल्या विचार करत असतात तुमचा, एक आई वडील आणि दुसरे गुरुजी. हे सोडून मुलाच्या कल्याणाबाबत फारशी कोण काळजी घेत नाही. त्यामुळे ही 2 माणसं जिवंत असेपर्यंत मुलांनी काहीतरी करून दाखवायचं असतं. तर तुम्ही मुलांच्या दृष्टीनं या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. शिक्षण आपल्याला पद देतं, प्रतिष्ठा देतं, पैसा देतं आणि आपल्याला चांगल्या प्रकारचा विकास करण्यासाठी चांगला विचार देतं. शिक्षणामुळे आपले आचार सुधारतात, विचार सुधारतात. प्रचारही चांगल्या व्यक्तीमध्ये करू शकतो आणि संचारही चांगल्या व्यक्तीमध्ये आपण करू शकतो. त्यासाठी शिकायचं असतं. हे मुलांना एकदा सांगा. आपली किंमत, आपली व्हॅल्यू आपल्या शिक्षणामुळे वाढते. आमचे वडील नेहमी मला म्हणायचे, आपण कोणाच्या मागून जायचं नाही. मागून माणूस कधी जातो? याचा वापर कमी झाला की मग मागून जातो. मनुष्य पायाने चालतो का डोक्याने चालतो? कशाने चालतो? पायाने चालतो. त्यामुळे रस्त्यावरचा स्पीड ब्रेकर आणि हिमालयातला फरक कळत नाही. डोक्याने चाललं पाहिजे आणि स्वतः विचार करून चालला तर तुम्हाला योग्य दिशेने जाता येईल. म्हणून मुलांना चांगल्या प्रकारचा विचार काय आहे हे आपण दिलं पाहिजे. शाळा शिकवण्याचं काम करते. शाळेवर आता बंधनं खूप आहेत. ज्ञानाचा प्रसार खूप झालेला आहे. मोबाईलमुळे लोक बिघडतात, मुलं बिघडतात असं पालकांचं म्हणणं आहे, शाळेचंही म्हणणं आहे. पण मी माझ्या घरामध्ये प्रत्येक मुलाला 2 मोबाईल घेऊन दिले जास्त बिघडावीत म्हणून. पण ती बिघडली नाहीत. ती बिघडलेली नाहीत कारण का त्यांनी एका फोन मध्ये सिम कार्ड घातलेलंच नाही, म्हणजे नंबरचं सिम कार्ड घातलेलंच नाही. त्या मोबाईलचा उपयोग ते डेटा साठवण्यासाठी करतात. त्या मोबाईल मध्ये 7 नंबरच फक्त फीड आहेत. त्या 7 नंबरचेच फोन येणार नाही, 7 नंबरलाच फोन जाणार. बाकीचे फोन येणार नाहीत आणि बाकीच्यांना फोन केला जाणार नाही. असा वापर जर मुलांनी अभ्यासासाठी केला तर भारत सरकार वर्षाला त्यांना 5-7 लाख रुपये का देणार नाही? म्हणून सरकार कितीतरी गोष्टी आपल्याला देतं, ती घेण्याची आपल्याकडे पात्रता पाहिजे, अक्कल पाहिजे.
वसंतदादा शुगर टेक्नॉलॉजी जी पुण्याला आहे, तिथं जर आपल्यातल्या कुठल्याही मुलाने ऍडमिशन घेतलं तर त्याची सगळी फी आम्ही भरतो, सारथी भरते. घ्या पुढच्या वर्षापासून ऍडमिशन. IITच्या ज्या जागा आहेत 200 महाराष्ट्र देशामध्ये आपल्या 23 IIT आहेत. JEE परीक्षा पास झालं तुमचं मूल आणि तर IITला जर प्रवेश मिळाला, तिथली 2-3 लाख जी काही फी असेल ती फी सगळी आमची संस्था भरते. फक्त 8 लाखाच्या आतलं उत्पन्न पाहिजे आणि जात मराठा किंवा कुणबी पाहिजे. परदेशात जाण्यासाठी 50 लाख रुपये दरवर्षी मिळतात. एक वेळा विमानाचं तिकीट मिळतं दरवर्षी येण्या जाण्यासाठी. तिथं राहण्यासाठी 37,000 रुपये दरमहा मिळतात. त्यासाठी परदेशी विद्यापीठाची परीक्षा पास व्हा हे मुलांना सांगा. PhD साठी 25 जागा आहेत परदेशात जाण्यासाठी, 50 जागा MS करण्यासाठी आहेत, पण त्या विषयवार जागा आहेत. सायन्सला 10 आहेत, मेडिकलला 4 आहेत, MBA ला 4 आहेत, लॉला 4 आहेत, अशा वेगवेगळ्या 50 जागा आहेत. पण त्याला मुलंच मिळत नाहीत. म्हणून मुलांना तयार करा. ही पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पण आता ती पैशाभोवतीच फिरते सगळी. पैशाशिवाय या जगात काही चालत नाही. पैसाच मिळवायचा असेल, ज्ञान ही पॉवर आहे. ज्ञान चांगलं असेल तर पैसा तुमच्याकडे चालत येईल. चालत कॉम्प्युटर इंजिनियरला लाखात पगार असतो. ज्ञान ही पॉवर आहे. पूर्वी संपत्तीचा उपयोग, ज्ञानाचा उपयोग पूर्वी संपत्ती प्राप्तीसाठी केला जायचा. इथून पुढच्या काळात संपत्तीचा उपयोग ज्ञानप्राप्तीसाठी करावा लागणार, कारण ज्ञान ही मोठी संपत्ती आहे. म्हणून चांगलं ज्ञान मुलांनी घेतलं पाहिजे, चांगली स्किल शिकली पाहिजेत. यासाठी तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. या मुलांना माझी विनंती आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यात 8 वर्ष 9 वर्ष चांगली काढायची. 8वी 9वी 10वी 11वी 12वी आणि BE किंवा बॅचलर डिग्रीची जी 4-3 वर्ष असतात, 3 किंवा 4 असतात, अशी 9 वर्ष जर या मुलांनी चांगली काढली, अभ्यासात काढली, तर मुलं कुटुंबाचा उद्धार करू शकतात, गावाचा उद्धार करू शकतात, समाजाचा उद्धार करू शकतात, अनेकांचं कल्याण करू शकतात. म्हणून प्रत्येक गावातल्या मुलांनी चांगलं शिकलं पाहिजे. जर्मनीमध्ये आता तरुण मुलं कामासाठी मिळत नाहीत, म्हणून महाराष्ट्र शासनाला त्यांनी प्रोजेक्ट दिलेला आहे की जर्मन भाषा शिकवाने आमच्याकडे मुलं पाठवा. आता दरवर्षी 10,000 मुलं जाणार आहेत जर्मनीला नोकरीसाठी. जगामध्ये नोकऱ्या कितीतरी आहेत आणि आमच्याकडे नोकऱ्या मिळत नाहीत. म्हणून MIDC ला जायचं का कारखान्यात मशीन पुसायला जायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. तुम्ही म्हणताय आमचं मूल हुशार नाही. या जगात जन्माला आलेला सगळेच जण हुशार असतात. म्हणून मी माझं उदाहरण देत होतो. मला मार्क 35% आहेत. त्यावेळी शाहू सहकारी साखर कारखान्यामध्ये शिपाई पदाला माझी ऑर्डर काढली होती, पण आमच्या ग्रामपंचायतीमध्ये काहीतरी वाद झाला आणि माझी ऑर्डर कॅन्सल झाली. म्हणून आता भाषणाला मी इथं येऊ शकलो. जर शिपाई असतो तर भाषणाला आलो असतो का? म्हणून जे होते ते चांगल्यासाठी होत आहे. म्हणून आपण जी अडचणी जेवढ्या येतील त्या अडचणीतून आपण शिकायचं, पुढे जायचं. हे जग चालणाऱ्याला वाट दाखवतं, थांबलेल्याला कोण वाट दाखवत नाही, गप्प बसणाऱ्याला कोणी मार्ग सांगत नाही. म्हणून तुम्ही विचारपूस करा, लोकांच्याकडे जा, लोक तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्ग देतील. निसर्ग चेहरा देतो, त्या चेहऱ्याला ओळख देण्याचं काम शिक्षण करतं. म्हणून आपली ओळख वाढवण्याचं काम, आपली इमेज वाढवण्याचं काम, आपली इस्टीम वाढवण्याचं काम, आपली प्रतिष्ठा वाढवण्याचं काम, आपला सन्मान वाढवण्याचं काम आपल्याला शिक्षणामुळे मिळेल. म्हणून शिक्षणातून वरची 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 पायरी तुम्हाला मिळत राहील. मी गेल्या वर्षी रिटायर झालेला आहे 2023 साली, पण शासनाला वाटलं की असला माणूस आपल्याकडे पाहिजे. 5 माणसाचं काम हा एकटाच करतो. रोज 18 तास मी काम करतो. आज इथं गेलेला वेळ रात्री 12 वाजेपर्यंत मला भरून काढावं लागणार आहे. ते काम मी पूर्ण करणार आहे. तर मला रिटायर नंतर सुद्धा शासनानं नेमून घेतलेला आहे आणि आहे तेवढा सगळा पगार शासन देऊन टाकते मला. तर ही शिक्षणाची पात्रता असते, ही शिक्षणाची देणगी असते. म्हणून आपण सर्वांनी शिकण्यासाठी मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. शिक्षण हे मोठं होण्यासाठी नाही, फक्त संपत्ती मिळवली, श्रीमंत झाला म्हणजे शिक्षण नाही. भूक लागल्यानंतर आपण पैसे खाऊ शकत नाही आणि खिशात पैसे जास्त असल्यामुळे भुकेपेक्षाही जास्त खाऊ शकत नाही. आपण आनंदी राहतो का, समाधानी आहोत का, सुखी आहोत का, याच्यासाठी शिक्षण आहे. 35 वर्षे मी नोकरी केलेली आहे. माझ्याकडे 4 चाकी गाडी नव्हती.
मी गेल्या वर्षी ती गाडी आपल्या मुलाला घेऊन दिलेली आहे. मी त्या गाडीत बसत पण नाही आहे. आपण साधेपणातलं जे सौंदर्य आहे, स्मॉल इज ब्युटिफुल, तो साधेपणा जर जपता आला तर तुम्हाला आंतरिक समाधान जास्त मिळेल. दिखाव्यासाठी काही करायचं नाही. माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुमची जर स्वतःची गाडी असेल आणि आज संध्याकाळी मुंबईला जायचं असेल आणि दुसरं आपण कोल्हापूर मुंबई शिवशाही गाडी आहे किंवा कोंडुस्करची बस आहे, आपल्या गाडीत आपल्याला झोप चांगली लागेल का कोंडुस्करच्या गाडीमध्ये झोप लागेल? मग आपल्या गाडीमध्ये ड्रायव्हर आपला आहे, गाडी आपली आहे, नवी आहे, सगळं आहे, आपल्या गाडीत का झोप लागत नाही? का लागत नाही झोप आपल्या गाडीत आपली? कारण आपल्या गाडीचा आपल्यावर विश्वास नाही आणि आपलाही गाडीवर विश्वास नाही. चिंतेत राहतो आपण. मग गाड्या कशासाठी घेतल्या? चिंता वाढवण्यासाठी का चिंता मुक्त होण्यासाठी? आपण हे दुसऱ्याला दाखवण्यासाठी सगळ्या गोष्टी करतो. कोंडुस्करच्या गाडीत झोप लागते कारण का आपल्याला खात्री आहे आपल्या ड्रायव्हर पेक्षा कोंडुस्करचा ड्रायव्हर हा प्रोफेशनल आहे, त्याचा रोजचा रस्ता आहे, त्याचं प्रॅक्टिस चांगलं आहे आणि त्याला चांगलीच गाडी चालवावी लागेल. आपला ड्रायव्हर नवीन आहे, हा याला एकदाच न्यायला लागलो मुंबईला, तो काय करेल सांगता येत नाही, मागचं चाक वाजत होतं सकाळी, काय होईल सांगता येत नाही. या चिंतेपोटी रातभर ते वळवळत राहतं आणि झोपत काही नाही. म्हणून चिंता वाढवणाऱ्या गोष्टी करायच्या नाहीत. शिक्षण योग्य आणि अयोग्य यातला फरक सांगतं. मोठं व्हायचं का छोटं राहायचं का सामान्य राहायचं हे शिकवतं. अहंकार म्हणजे काय, प्रतिष्ठा म्हणजे काय यातला भेद सांगतं. पाय जमिनीवर ठेवायचे का हवेत ठेवायचं हे शिक्षण सांगतं. पण तसं शिक्षण व्हायला लागतं. अर्ध्या आळकुंडानं पिवळं झालं तर त्याचा काय उपयोग होत नाही. जसा माणूस जास्त शिकतो तसा तो कमी बोलतो. चिल्लरचा आवाज जास्त येतो मुलांना का नोटांचा? किंमत कुणाची जास्त असते? नोटांची. जे आवाज करतं ना त्याची किंमत कमी असते, जे शांत असतं त्याची किंमत जास्त असते. म्हणून दिखाव्यापोटी सांगण्यापोटी आपण काही गोष्टी करतो, त्याचा उपयोग होत नाही. शिक्षण ही शर्यत नाही, शिक्षण ही मॅरेथॉन आहे. मॅरेथॉन आणि शिक्षण यातला फरक समजावून घ्या. आपल्याला वाटतं डिग्रीची वर्ष झाली की पुरं झालं, आम्हाला कुठेतरी नोकरी द्या. नोकरी मागून मिळत नाही. नोकरी मिळवण्यासाठी आपली पात्रता तयार करावी लागते. माझ्यासाठी 1995 साली सोलापूरमध्ये नोकरी एका कॉलेजनं राखून ठेवलेली होती. दर महिन्याला एक माणूस मला भेटायला येत होता, तू चल म्हणून इथून. मी पेठ वडगावला त्यावेळी नोकरीला होतो. ही इथली माझी शाळा विनाअनुदानित होती आणि तिथली शाळा किंवा तिथलं कॉलेज जे होतं ते अनुदानित होतं, पण मी तिकडे गेलो नाही. मी म्हटलं माझा माझ्यावर विश्वास आहे, मला नंतर नोकरी चांगलीच मिळणार आहे, मी तात्पुरती सोय म्हणून इथं राहिलेलो आहे. नोकरी तुमच्याकडे चालून आली पाहिजे. याच्यासाठी फक्त पास होण्याला मजा नाही, पास पेक्षा तो विषय काय कळला, तो विषय रक्तात कसा मुरला, त्या विषयाचं ऍप्लिकेशन कसं करता येतं, ती कौशल्य कोणती मला आत्मसात करता येतात आणि त्या आचार विचारात आणि माझ्या प्रचारात त्याचा समावेश कसा मी करतो, अशा प्रकारचं शिक्षण असलं पाहिजे. शिक्षण ही शर्यत नाही, मॅरेथॉन आहे. मॅरेथॉनसाठी स्टॅमिना लागतो. मॅरेथॉन वाकडी तिकड्या रस्त्यावर नसते. मॅरेथॉन सगळ्यांच्या बरोबर धावायचं असतं. शर्यत सरळ मार्गाची असते. शर्यत 400 मीटर 800 मीटरचीच असते. मॅरेथॉन काही किलोमीटरची असते आणि मग मॅरेथॉनला शेवटच्या टप्प्यातच वेग वाढवायचा असतो. जीवन ही शर्यत नाही, जीवन ही मॅरेथॉन आहे. त्यामुळं आता 10वीला नंबर आला आणि कुठंच नोकरी लागली नाही, त्या 10वीच्या नंबराचं काय करणार? एक वेळ 10वीला नापास झाला पण पुढं कलेक्टर झाला, पुढं तहसीलदार झाला, पुढं आणखी बँकेचा व्यवस्थापक झाला. हे आउटपुट महत्वाचं आहे, एंड महत्वाचा आहे, शेवट महत्वाचा आहे, अंतिम सत्य महत्वाचं आहे. त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आपण क्षणिक गोष्टीला महत्व द्यायचं नाही. अंतिम काय, हातात काय लागलं, मिळालं काय, मिळवलं काय आणि मला पाहिजे होतं काय, याचा शोध घेतला गेला पाहिजे. त्या दृष्टीने आपण त्याकडे पाहिलं पाहिजे. मनुष्य दोनदा जन्माला येतो. पहिला जन्म आई वडील देतात, पण दुसरा जन्म त्याचा कधी होतो? दुसरा जन्म त्याचा कॉलेजमध्ये गेल्यावर होतो किंवा कॉलेज झाल्यावर होतो. ज्या दिवशी आपल्याला कळेल आपला जन्म कशासाठी झालेला आहे, खाणे, झोपणे,
आणि फक्त जिवंत राहणे याच्यासाठी आपला जन्म झालेला नाही. त्याच्या पलीकडे कशासाठी तरी माझा जन्म झालेला आहे. मला काहीतरी करायचं आहे, मला काहीतरी कमवायचं आहे, यासाठी माझा जन्म झालेला आहे. तर त्यासाठी आपला जन्म कशासाठी झालेला आहे हे ज्या दिवशी कळेल तो आपला खरा वाढदिवस किंवा खरा जन्मदिवस असतो. म्हणून आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टीला महत्व देऊ नका. हे दिसणं हे फक्त डोळ्यांची करामत आहे, डोळ्यांचं सुख आहे. म्हणून तुमच्या आजूबाजूला वेगवेगळी कॉलेजेस आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, बाहेरच्या अनेक लोक तुमच्याकडे येतात, शहराला लागून तुमची गाव आहे. यातलं काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे. आणि म्हणून सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ येतील. तुम्ही त्यातलं काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही हे तुम्हाला सत्सग विवेक बुद्धीनं शोधता आलं पाहिजे, तरच आपल्याला पुढे जाता येईल. आणि म्हणून बायबलमध्ये एक वाक्य आहे, उपवास कर पण उपवास केल्यासारखा चेहरा दिसता कामा नये. आपण 2 तास इथं बसल्यानंतर वाटतं की याचं भाषण कधी संपेल, एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. हे वाक्य ऐकण्यासाठी अनेक जण आतुर झालेले आहेत. आपण जिथे असतो तिथे कधीच नसतो. आपण घरात असताना शाळेची आठवण येते आणि शाळेची असताना घराची आठवण येते. आता इथं असताना घराकडे सगळ्यांचं लक्ष असणार. या बाबाचं संपतंय कधी आणि बोराडे सर आभार कधी मानतात. जिथे आहात तिथे आनंदित राहा, जिथे आहोत तिथे आनंदित राहायचं, मग आपलं जीवन सुखी होतं. जसं शेतात गेल्यानंतर वेळ कधी गेली कळते का आपल्याला? शेतच काम सांगते आपल्याला, आता हे कर, आता ते कर. जाता जाता सुद्धा कामच सांगताय, ते घरी येईपर्यंत कामच सांगताय बघा शेत. इतकं आपण त्या शेताशी एकरूप होतो. हीच एकरूपता लिओनार्दो दा विन्सी यानं मोनालिसाचं जे प्रतिकृती तयार केली होती, त्या प्रतिकृतीच्या वेळी तो मोनालिसाला म्हणाला होता की मोनालिसा तू का बोलत नाहीस. ही एकरूपता अभ्यासाप्रती व्हायला पाहिजे आणि मग आपल्याला चांगल्या प्रकारची प्रगती साधता येईल. त्या दृष्टीनं या मुलांनी प्रगती साधण्यासाठी आपण प्रयत्न करावा. ही शाळा ज्यावेळी स्थापन झाली, या शाळेच्या स्थापनेमध्ये सरांचं फार मोठं योगदान आहे. पण या शाळेला अनुदान द्यायच्या वेळी माझं आणि जाधव साहेबांचं योगदान मोठं आहे. तिला अनुदान मिळताना त्या कमिटीचा अध्यक्ष मी होतो. माझ्या हातात होतं याला अनुदान द्यायचंय का नाही द्यायचंय ते. त्यांचे 4-2 मार्क कमी होते. मी सरना सांगितलं की अमुक अमुक गोष्टी तयार करा आणि त्याच्यात जोडा, मग तुम्ही पास होताय आणि पुढे जाताय. आणि मग आम्ही तशा पद्धतीने केलं आणि शाळेला अनुदान देऊन टाकलं. आज शाळा खूप चांगल्या प्रकारे सरनी चालवलेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारची चांगली माणसं चांगल्या गोष्टी करतात, त्याला तुम्ही सर्वजण प्रोत्साहन चांगल्या प्रकारचं देताय. अनेक अडचणीतून मार्ग काढत तुम्ही जर पुढे गेला आणि हीच मुलं देशाचं नेतृत्व करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही मुलं जातील आणि आपलं कार्यकर्तृत्व करतील. तुमची मुलं जर खेळत असतील तर त्याला नॅशनलला जायला पाहिजे. नॅशनलला नंबर आला तर त्याचा नोकरीचा कोटा फिक्स. नॅशनलला नंबर आला की नोकरीचा कोटा फिक्स. त्याला खेळाचं आरक्षण लागू होतं. त्यानं तहसीलदारला 50 मार्क काढले की तो तहसीलदार होणार. हे डोक्यात घ्या. आमच्या मुलीनं भारत सरकारची जी 40,000 रुपये दरमहा स्कॉलरशिप मिळवायची होती, त्याला एकच अट होती आणि ती सर्वात वाईट अट होती. कोणती अट? विद्यापीठात पहिला नंबर आला पाहिजे, एकट्याला स्कॉलरशिप मिळणार आहे ती. त्यामुळे ती वर्षभर अशी घाबरूनच होती की आपला पहिला नंबर येण्यासाठी काहीतरी आपल्याला जास्त कष्ट करावे लागतील. त्या ध्येयापोटी ती राहिली आणि तिला ते यश मिळालं. तसं तुमच्यातले जे खेळातली मुलं आहेत तिने अभ्यासात पण मागं पडायचं नाही. त्याने अभ्यासात पण प्रगती करायची आणि खेळामध्ये चांगली प्रगती करायची. खेळ निवडताना ज्या खेळामध्ये स्वतःला यश मिळवता येईल असले खेळ निवडायचे. मग त्या खेळाचं प्रॅक्टिस आपल्याला स्वतःला करता येतं, त्याच्यातून प्रगती चांगल्या प्रकारे करता येते. अकबरानं आपल्या दरबारात एक वाक्य लिहिलेलं होतं, हे दिवस निघून जातील, आता वाईट दिवस आहेत. चांगलं वागा, वाईट दिवस जातील आणि चांगले दिवस येतील. आता चांगले दिवस आहेत. तुम्ही नीट वागला नाही तर चांगले दिवस कधी जातील आणि पुन्हा वाईट दिवस कधी येतील हे कळणार सुद्धा नाही. अनेक श्रीमंत कुटुंब जमिनी बरोबर झालेली आपण आजूबाजूला पाहिलेली आहेत. पूर्वी वाडा चिरेबंदी नावाचं एक नाटक आहे. त्याच्यात अशी चिरेबंदी वाडे कसे जमीनदोस्त झालेले आहेत.
हे आपण पाहतो. अर्थशास्त्रात एक सिद्धांत आहे, हे पोरांना पण सांगा, की प्रगती होताना संत गतीनं होते, अधोगती होताना टॉप टू बॉटम शिखरावरनं दरीतच डायरेक्ट जाते. जास्त पगाराची नोकरी मिळाली, जास्त पैसे मिळालं, जास्त कॉन्ट्रॅक्ट मिळालं, जास्त फायदा झाला तर वाईट सुचायला तिथनं सुरुवात होते. ती वाईटाची पावलं कुठं कुठं जातात आणि कुणी कुणीकडे वळतात, हे ज्यांची माती झालेली आहे त्यांच्याकडून आपल्याला उदाहरणती म्हणून आपल्याला त्यांच्याकडे पाहता येईल. त्यामुळं खूप मोठं झाल्यानंतर खूप जपून राहावं लागतं, खूप पैसे आल्यानंतर खूप चांगलं राहावं लागतं, खूप सत्ता असताना खूप चांगलं राहावं लागतं, खूप संयम आणि विवेक दाखवावा लागतो. हेही मुलांना सांगा. पैसा मिळाल्यानंतर माणसं बिघडतात, म्हणून पैसा सुद्धा आपण योग्य पद्धतीनं त्या पैशाकडे पाहिलं पाहिजे. मी 10 लाख रुपये स्टेट बँकेचं व्याज घेतोय, 11 लाख रुपये स्टेट बँकेला भारत सरकारला मी टॅक्स भरतोय सध्या. म्हणजे एवढी इन्व्हेस्टमेंट मी माझी करून ठेवलेली आहे. आणि म्हणून हे मी माझ्या शैक्षणिक कारकिर्दीमुळं 35 वर्षाच्या सेवेमुळं आमच्या घरात सगळीजणच पैसे मिळवतात. मुलगा नोकरीला आहे, मुलगीला स्कॉलरशिप मिळते, बायको नोकरीला आहे, मी नोकरीला आहे, भाऊ शेती चांगला करतो, त्याला आमच्यापेक्षा जास्त शेतीतून उत्पन्न मिळतं. म्हणून प्रत्येकानं जर मन लावून काम केलं तर आपण जग बदलू शकतो, स्वतःला बदलू शकतो. मुलांना सांगा, तुमची स्पर्धा तुमच्याशी आहे, दुसऱ्याशी नाही. आपली स्पर्धा आपल्याशी पाहिजे. किती होतं? 71 झालं पाहिजे, पुढच्या वर्षी 71.5 झालं पाहिजे, त्याच्या पुढच्या वर्षी 75 झालं पाहिजे. आपली स्पर्धा आपल्याशी पाहिजे. म्हणून आपण त्याप्रमाणे मुलाला उत्तेजित केलं गेलं पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टीनं मुलाला चांगल्या प्रकारचं गायडन्स करा. माझं शेवटचं एकच सांगणं आहे त्यांना, की उद्या मरण येणार आहे असं समजून आज जगायचं. गांधीजी असं म्हणायचे, उद्या मरण येणार आहे म्हणजे आपलं काही होणार आहे, म्हणून आजपासून चांगलं जगायला चालू करूया. दिवस चांगले यायचे असतील, आजपासून सुरुवात करूया. रोज 1 पावलानं पुढे जायचं. एका गिर्यारोहकाला मी विचारलं जायचं, एवढं मोठं शिखर सर करत असताना तुला भीती वाटत नाही काय म्हणून. तो म्हणायचा, रोज 1 पाऊल मी पुढे टाकतो. तर रोज 1 पाऊल चांगला टाकायचं पुढं. आपण चांगल्या व्यक्ती होऊ शकतो, चांगल्या प्रकारची आपण कमाई करू शकतो, आपण वाटचाल करावी. एवढं या निमित्तानं सांगतो. आज हे काय ऐकण्याचा दिवस नाहीये, आज सगळा आपण मनोरंजनाचा दिवस आहे. पुन्हा कधीतरी आपल्याशी येऊन चांगल्या प्रकारचा संवाद साधू. मी बोराडे सरांना आणि सर्व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. अशा चांगल्या कार्यक्रमासाठी आम्हाला सहभागी करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरंच सारथी खेळ, विविध प्रकारच्या स्पर्धा, दैनंदिन अभ्यासक्रम, मनगट आणि मेंदू याची चांगली मशागत तयार करण्याचं ही शाळा काम करते आहे. सांस्कृतिक कार्यक्रम असल्यामुळे त्या कार्यक्रमाचा तुम्हाला आनंद घ्यायचा आहे. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं या शाळेसाठी आणि पुढील कार्यक्रमासाठी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. जय हिंद. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी हो 5 मिनिट माळी सर, अनिल भाऊ, माळी सर, कृपया आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख मान्यवर या सर्वांचं मी श्रद्धेचे आभार मानतो. आणि मी पुनश्च एकदा आपण सर्वजण या सर्व कर्मचारी कृपया आपण व्यासपीठाकडे यायचंय. अनिल भाऊ, आपणाला लाभलेले दोन पाहुणे आमदार अमल महाडिक साहेब
आणि दलित मित्र अशोकराव माने आणि आता ज्यांचं व्याख्यान तुम्ही सगळ्यांनी ऐकलं ते विलासराव पाटील सारथीचे. असे छान कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे झालेला आहे. आता इथून पुढचा कार्यक्रम 40 गीतं आहेत साधारणपणे. 4 तासाचा कार्यक्रम आहे. फास्ट ट्रॅकनं जाणार. सगळ्यांनी शांततेनं तो बघायचा आहे. मुलांचं कौतुक करायचं आहे. टाळ्या वाजवून कौतुक करायचं. आणि या सगळ्या कार्यक्रमाला आमची जी टीम आहे सांस्कृतिक विभागाची, आमच्या महिला शिक्षिका, आमचे शिक्षक, आमचं संगीत वादक, या सगळ्यांना या कार्यक्रमाची मी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो.